बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि पुरोगामी विचारांचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी माझ्यावर विनाकारण केलेली चिखलफेक दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी आहे। माझ्यावर बेछूट आरोप करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव आहे। मात्र खासदार मंडलिक हे अशा प्रकारचे आरोप करू शकत नाहीत। यामागे षडयंत्र असून खासदार मंडलिकांचा बोलवता धनी वेगळाच आहे, अशा शब्दात युवा नेते धनंजय महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कोल्हापूरची स्वाभिमानी जनताच माझ्या निवडणुकीबाबत योग्य निर्णय घेईल, नेत्यांनी तो निर्णय घ्यायची गरज नाही, अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी आपल्या भावना पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या। जनता हाच माझा पक्ष असून निवडणुकीच्या रिंगणात जनतेच्या पाठिंब्यावरच उतरणार आहे, असंही ते म्हणाले। खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन धनंजय महाडिक यांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध दर्शवला होता। तसंच महाडिक यांच्यावर काही आरोप केले होते। आज पत्रकार परिषदेद्वारे धनंजय महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। खासदार मंडलिक हे पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं शक्यच नाही। त्यांच्या तोंडून हे आरोप करणारी एक विघातक यंत्रणा अस्तित्वात असल्याचं धनंजय महाडिक यांनी सांगितलं। गतवेळच्या लोकसभा निवडणुकीवेळी आपल्या मदतीमुळेच खासदार मंडलिक विजयी झाले, हे गेल्या 4 वर्षात अनेक वेळा खासदार मंडलिकांनी जाहीररित्या सांगितलं आहे। तसंच यापुढे माझा राजकीय वारसदार धनंजय महाडिक असेल। धनंजय महाडिक माझा मानसपुत्र आहे। महाडिकांना वगळून जिल्ह्याचं राजकारण करता येणार नाही, अशा स्वरूपाची वक्तव्य अनेक वेळा खासदार मंडलिकांनी केली आहेत। मग एका रात्रीत मी गुंडांचा म्होरक्या कसा ठरलो आणि एका रात्रीत माझ्या उमेदवारीला विरोध करण्याचं कारण काय, असा प्रश्न वर्तमानपत्रांची कात्रणं दाखवत धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला। लोकशाहीमध्ये सर्वांना उमेदवारी मागण्याचा किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। त्यामुळे खासदार मंडलिक यांनी स्वतःसाठी उमेदवारी मागणं किंवा त्यांचे सुपुत्र संजय मंडलिकांसाठी उमेदवारी मागणं याला आपला विरोध असण्याचं काहीच कारण नाही। मात्र दुसऱ्याला उमेदवारी देऊ नका असं सांगणं हे लोकशाहीत कितपत योग्य आहे? कुठलाही ठोस पुरावा नसताना एखाद्यावर राजकीय चिखलफेक करणं, त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचणं हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं सांगून धनंजय महाडिक यांनी खासदार मंडलिक यांच्याप्रती महाडिक घराण्याला आजही पूर्ण आदर आहे, मात्र त्यांनी केलेल्या आरोपांमुळे आपल्याला वेदना झाल्याचं सांगितलं। खासदार मंडलिक साहेब हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत, पुरोगामी व लोकशाही मानणारे नेते आहेत आणि अचानकपणे काही संदर्भ नसताना, काही कारण नसताना, लोकसभेच्या निवडणुका अजून 6, 7, 8 महिने पुढे असताना अचानकपणे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीची वक्तव्य माझ्याबद्दल केलेले आहेत। ते वाचून खरं म्हणजे मला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि खूप यातना आणि वेदना मला होत आहेत। धनंजय महाडिक माझे मानसपुत्र आहेत, धनंजय महाडिक माझे राजकीय वारसदार आहेत। अरुंधती महाडिक आणि धनंजय महाडिक यांनी केलेली मदत ही कधीही मी विसरणार नाही आणि कधी ना कधी मी त्याची परतफेड करीन, अशा पद्धतीची वक्तव्य गेल्या 4 वर्षामध्ये मंडलिक साहेबांनी केलेले आहेत। आणि अचानकपणे असं काय घडलं की त्यांना ती पत्रकार परिषद घेऊन असं करावं लागलं? म्हणजे त्यांनी केलेली जी विधाने आहेत, माझं मत ही त्यांनी केलेली नसावीत। व्यक्ती दोषापोटी मानहानी करणारी ही वक्तव्य छापून आणणारी एक अपप्रवृत्ती याच्या पाठीमागे आहे असं मला वाटतंय। दोनदा पराभव झाल्यानंतरही दुसऱ्या दिवसापासून मी आणि माझी पत्नी अरुंधती महाडिक हे गेली 10 ते 15 वर्ष लोकांच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत आहोत। अशा वेळेस कुठलाही संदर्भ नसताना माझी वारंवार बदनामी करून खोटे आरोप करणाऱ्या सूर्याजी पिसाळ प्रवृत्तीला एक दिवस जनताच उत्तर देईल, असं सांगून महाडिकांनी आपल्याला उपरा म्हणणाऱ्यांचा समाचार घेतला। जन्म, शिक्षण, व्यवसाय कोल्हापूरच्या मातीत झालेला असताना मला उपरा म्हणण्याचं कारणच काय, असा प्रश्न धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला। मला गुंड टोळीचा म्होरक्या म्हणणाऱ्यांनी मी कुठली टोळी चालवतो ते सांगावं, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला। आमदार महाडिकांनी अनेक सर्वसामान्यांना महापालिका, जिल्हा परिषदेपासून ते गोकुळ दूध संघापर्यंत मानाची पदं सहजपणे दिली,
मात्र माझ्या उमेदवारीचा किंवा अमल महाडिक यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा प्रश्न आला की काही विघ्नसंतोषी व्यक्ती सतत विरोध करतात, हे कशाचं लक्षण आहे, असाही प्रश्न त्यांनी विचारला. नेत्यांनी माझ्या उमेदवारीला विरोध केला असला तरी कोल्हापूरची स्वाभिमानी जनता हुशार आहे, समंजस आहे. ही जनताच माझा न्यायनिवाडा करेल असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेच्या वतीनं मी ही निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहे. तसं माझं नियोजन चालू आहे. मी, माझी पत्नी आणि माझे युवाशक्तीचे सर्व कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते, आम्ही अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आणि मला वाटतं की यापुढं हे सगळं जे आहे हे षडयंत्र आहे. आणि हे जाणून बुजून गुंड, 2 नंबरवाले किंवा असे काहीतरी वक्तव्य कुणाच्या तरी तोंडातून घातली जाऊन आमच्या प्रतिमेची मानहानी होण्याची शक्यता आहे, केली जाईल असं मला वाटते. आणि ते होऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि हे सगळं करून कोल्हापूरच्या जनतेचा संभ्रम निर्माण करायचा असं थोडंसं चित्र आहे असं मला वाटतं आहे. पण कोल्हापूरची स्वाभिमानी जनता ही संभ्रमावस्थेत नाही आहे. त्यांनी 2014ला काय करायचं हे ठरवलेलं आहे. कोल्हापूरची जनता हेच माझं दैवत आहे. आणि धनंजय महाडिकांचं काय करायचं ही कोल्हापूरची स्वाभिमानी जनता ठरवेल, कोणी नेता ठरवणार नाही, असं मला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागतं. जनतेच्या पाठबळावर आणि विश्वासावर आपण कोणत्याही परिस्थितीत 2014ची लोकसभा निवडणूक लढवणारच आणि समाजाच्या सेवेचं व्रत यापुढेही अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचा निर्धार महाडिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कोणत्या पक्षाची उमेदवारी घ्यायची की अपक्ष लढायचं हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण स्पष्ट करू, असंही महाडिक यांनी नमूद केलं.